अकोला शहरातील हेल्मेट सक्तीवरून आता युवक काँग्रेस आक्रमक झाली आहे। अकोला रिपोर्टर गणेश वाडेकर। नागरिकांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट आवश्यक असले तरी शहरातील खराब रस्ते, मोठ्या प्रमाणातील अतिक्रमण, बेकायदेशीर पार्किंग आणि वारंवार होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी तुर्तास स्थगित करावी अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे। जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने पोलीस अधीक्षक आर्ची चंडक यांची भेट घेऊन निवेदन सादर केले। प्रशासनाने नागरिकांकडून नियमांचे पालन अपेक्षित ठेवताना सुरक्षित आणि सुस्थितीत रस्ते, योग्य वाहतूक व्यवस्था, पार्किंगची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी भूमिका युवक काँग्रेसने मांडली आहे। हेल्मेट सक्तीला विरोध नसून शहरातील मूलभूत वाहतूक समस्या सोडवून त्यानंतर सक्तीची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी मागणी करण्यात आली आहे। अकोला प्रशासन या मागणीवर काय निर्णय घेणार याकडे आता नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। आज युवक काँग्रेसच्या वतीने पोलीस अधीक्षक सन्माननीय चंडक सर यांची भेट घेऊन अकोला शहरामध्ये जे हेल्मेट सक्ती सुरू आहे त्या संदर्भात आम्ही सरांची भेट घेतली व त्यांना आम्ही विनंती केली की अकोला शहराची परिस्थिती बघता आपण पाहतो रस्ते व सगळं अतिक्रमण झालेलं आहे आणि आपल्या शहरामध्ये एवढे अरुंद रस्ते नाही आहे की तिथे आपण वेगाने वाहने चालू आणि आपण बघतो की गाडी चालवता येत नाही। त्यामुळे आपल्या शहरामध्ये तरी हेल्मेट सक्ती करू नये। आम्ही हेल्मेट सक्तीच्या विरोधात नाही आहे, परंतु आपल्या शहराची रस्त्याची परिस्थिती बघता अकोल्यातील रस्ते आणि अतिक्रमण, छोटे रस्ते या सगळ्यांचा विचार करून ही हेल्मेट सक्ती सध्या शिथिल करण्यात यावी। आधी अकोलेकरांना एक मोठे रस्ते, सुसज्ज रस्ते आणि या शहरातील अतिक्रमण हटवावे, मग नंतर हेल्मेट सक्ती करावी अशी विनंती आम्ही माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना करण्यात आज आलो आहे।